सावी, तुझ्यामुळे सगळं प्लॅन वाया गेला माझा. वेट लागलंय ना तुला, मग मग धैर्यांवर हक्क गाजवायचं बरं कळतं. हे असलं वेट लागण्यापेक्षा ना रस्त्यावर दगड मारत फिरली असती ना तर बरं झालं असतं. हिरा, धैर्य, तुम्ही आणलेला शर्ट कुठे? नाही धैर्य, असू द्या. तुम्ही हा शर्ट घेतला नाही म्हणून मला अजिबातच वाईट वाटलं नाहीये बघा. शेवटी सावीचं मन राखणं जास्त महत्वाचं आहे ना आता. हा शर्ट मी घेतोय. धैर्य, तुम्ही खरंच किती विचार करतात माझा. हा शर्ट मी तुमच्यासाठी नाही, सावीसाठी घेतोय. तुम्ही माझी मैत्रीण आहात असा समज झालाय तिचा. तिची मेमरी गेली असली तरी तिचं प्रेम नाही विसरली आहे ती अजून. खरं तर तुम्ही माझ्या आसपास असलेलंही तिला आवडत नाही. कदाचित तिचा हाच पॉझिटिव्हनेस तिची मेमरी परत आणण्यासाठी मदत करेल. माझं प्रेम मला परत मिळवून द्यायला मदत करेल. त्यामुळं मुद्दाम हा शर्ट मी तिच्या समोर घालणार आहे. थँक्यू. तुम्ही परत आलात म्हणून माझी सावी परत मनानं माझ्याजवळ यायला लागली. धैर्य, सावी तुमच्या जवळ परत कधीच येणार नाही. खूप भाबडी आशा आहे तुमची. आता बघाच, मी सावीला इतकं इन्सिक्युअर करेन की ती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. हॅलो, एक महत्वाचं काम आहे. एक खूप स्पेशल फोटो बनवून हवाय मला. डिटेल्स पाठवते. आत्ता कोणाला इकडे बुडायला? बरं झालं तुम्ही भेटलात. मला आमच्या यांची लय काळजी वाटते. आता ह्या कशाला इथं आल्यात? घरात जर कळलं ना मी सुधाकर काकांची माहिती काढते तर वाट लागल. काकू, तुम्ही इथे कशाला आला? मला फोन करायचं की मी आले असते. आपण जरा बाजूला जाऊन बोलूया. अहो, मला लय भीती वाटते. होय, जरा बाजूला जाऊन बोलूया. भीती तर वाटणारच किंवा तुम्हाला नाही का? अहो, गेले 8 दिवस झाले घरीच आले नाहीत. पोलीस बी नीट काय सांगना झाली ती. हे असं कधीच करत नाही तो. कुठं गेल्यात, कसं आहे, काहीच कळना झाले. फोन बी लागना त्यांचा. अहो, जाताना मला सांगून गेले मधुसूदनच्या केसचा निकाल लावायचा जातोय म्हणून. आता मला काहीच सुचना झाले बघा. सुधाकर काका पप्पांच्या केसचा निकाल लावण्यासाठी गेले होते म्हणजे दामिनी मॅडमनी तर त्यांचाच निकाल लावला नसेल ना? खूप मोठी आशेने आली हो तुमच्याकडं. मला मदत करा. सुधाकर काका पप्पांच्या कामासाठी गेले होते हे तुम्ही मला त्या दिवशी का नाही सांगितलं? हो, त्याची तुम्ही अचानक घरी आला आणि मला काही सुचलंच नाही बघा. आणि तुम्ही गेलो समजा माझ्या लक्षात आलं. बरं ठीक आहे, मला माहिती आहे सुधाकर काकांची चौकशी कुठं करायची ते. आपण जाऊया. कुठे जायचं आपण? परत त्या पोलीस स्टेशनात जायचं का? नाही हो, तिथे जाऊन काहीच उपयोग नाही. तुम्ही चला, या तुम्ही इकडे. सावी, हे घे गरमागरम दूध. आणि तुला पोहे आवडतात ना,
म्हणून तुझ्या आवडीचा नाश्ता केलाय. सगळं संपवायचं ना. सावी, हे बघ, हे दूध प्यायलीस ना की खूप शक्ती येते आणि मग खूप खेळता येतं. संपवशील ना सगळं. गुड मॉर्निंग. अरे वा, आज तर सावी मॅडमच्या आवडीचा नाश्ता दिसतोय. हा शर्ट आणलाय मी तुमच्यासाठी. मी सांगितलं ना फ्रेंड, हा शर्ट तू नाही घ्यायचा. नाही म्हणजे नाही. मी नाही घेऊ शकत शर्ट. मला पण जाम भूक लागली आता. वहिनी, जरा एक काम करा ना, माझ्यासाठी लगेच चहा द्या. हो, आणते भाऊजी. काय झालं? तुला अजून हवंय काय? वहिनी, पोहे एक नंबर झाले का? थँक्यू. हा शर्ट तुला त्या खोटाडीनं दिला ना? हो, मस्त दिसतोय ना. मला पण ना लय आवडला हा शर्ट. या शर्ट मध्ये एकदम हिरो सारखा दिसतोय ना मी, आई. पण काल तुला शर्ट नको होता. मग आज कसं काय घेतला तू? म्हणजे तू खोटं बोलला. नाही म्हणजे बघ ना, आता त्या हिरानं एवढ्या प्रेमानं शर्ट आणला माझ्यासाठी. मी जर घेतला नसता तर तिला वाईट वाटलं असतं ना, म्हणून घेतला. पण मला वाईट वाटलं ना. सावी, पण ती पण तर माझी मैत्रीण आहे ना. कट्टी 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 कट्टी, कायमची कट्टी. 12 महिने बोलू नको, लिंबाचं पालक तोडू नको. सावी, ग सावी. भाऊजी, आहो, धैर्य. काय केलंस तू हे? नाही म्हणजे इरासाठी तू सावीला दुखवलंस? आई, मी मुद्दामच असं वागतोय. त्या दिवशी आपण सावीमुळे इराला घरात ठेवून घेतला, पण आता इरा माझ्या आसपास जरी असले ना तरी ते सावीला अजिबात आवडत नाही. ती जर माझ्याशी बोलली तर तिची कशी चिडचिड होती बघितलंस ना तू. त्यामुळं मला असं वाटलं की जर मी इराशी मैत्री करण्याचं नाटक केलं तर कदाचित सावीचा पॉझिटिव्हनेस अजून वाढेल आणि तिला आमच्या प्रेमाबद्दलच्या जुन्या सगळ्या गोष्टी आठवतील. म्हणून हे सगळं करतोय मी. चांगली आयडिया, पण सावीला त्रास होणार नाही याची काळजी घे. हो. सावीला उलट अजून त्रास व्हायला हवा. चला, इराला हाताशी धरून केलेला उपाय निदान लागू तरी पडतोय. असंच आता सावी नाटक करतेय की खरंच तिला काही आठवत नाही हे लवकरच बाहेर येईल. ससुल्या, फ्रेंडनी त्या खोटाडीनं दिलेला शर्ट घातला.
भाऊजी, मला कळतंय तुम्ही हे सगळं सावीची मेमरी परत यावी म्हणून करताय, पण अहो जरा जपून. नाही म्हणजे कसं आहे ना, तिचं मन हवं तर लहान मुलांसारखं आहे आणि आपल्याला ते जपायला हवं. तिला जर असं वाटायला लागलं की तुम्ही तिच्यापासून दूर होताय तर ती खूप दुखावली जाईल हो. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. सावीला त्रास होईल असं काहीच वागणार नाहीये. मी आलोच. तुम्ही द्या सावीला नाश्ता. मी देईन, तुम्ही काळजी करू नका. हॅलो, हा दीपा वहिनी, बोला. हॅलो वहिनी, काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? भाऊ आई बरे आहेत ना? घरात सगळे ठीक आहेत, पण मी तुम्हाला जरा वेगळ्याच कामासाठी फोन केला होता. कसलं काम? तुम्हाला पप्पांचे मित्र सुधाकर काका आठवतात का? हा, त्यांचं काय? काय सांगू अहो भाऊजी, गेले 5-6 दिवस झालं काका कुठेतरी गायब झालेत अहो. त्यांच्या मिसेस लय काळजीत आहे तो. त्यांनी काकांना शोधायचा लय प्रयत्न केला आणि त्या शोधत शोधत तिथं आपल्या घरी आल्यात. पण असे कसे गायब झालेत ते? आणि यात मी काय मदत करू तुमची? सुधाकर काका पप्पांना त्यांच्या कामात मदत करत होते. बघा की, पप्पांचा असा अचानक ऍक्सिडेंट झाला आणि सुधाकर काका पण अचानकच गायब झालेत. भाऊजी, मला राहून राहून सारखं असं वाटतंय की ज्यांनी कोणी पप्पांचा ऍक्सिडेंट केलाय त्यांनी सुधाकर काकांना गायब केलं नसेल ना? बरोबर आहे तुमचं. जर पप्पांचा ऍक्सिडेंट घातपात असेल तर सुधाकर काकांना सुद्धा त्याच लोकांपासून धोका आहे. होय ना भाऊजी, मला वाटलंच होतं तुम्हाला माझं म्हणणं नक्की पटेल. पण भाऊजी, ह्या काकूंना तुम्हाला भेटायचं होतं अहो. ठीक आहे, एक काम करा, त्यांना घरीच घेऊन या. मी बोलतो त्यांच्याशी. थँक्यू बरं का भाऊजी, मी येते त्यांना घेऊन. हा हा, ठेवते. कदाचित त्या सुधाकर काकांच्या बायकोकडून कळेल की पप्पा त्या दिवशी नेमकं काय सांगणार होते. हे प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नाहीये. काही करून लवकरात लवकर त्या सुधाकर काकांना शोधलं पाहिजे आधी. काही काळजी करू नका, भाऊजीने भेटायला बोलवलंय. दामिनी मॅडम, मी येते तुमच्या घरी तुमची सगळी थेरं माहीत करून घ्यायला. आर्या, तुला आमचा फोटो बघायचा आहे का ग? कसला फोटो? हे बघ ना, छान आहे ना? छान दिसतो ना आम्ही दोघं एकत्र? हा तर धैर्य काका बरोबरचा फोटो आहे तुझा. तुम्ही कधी काढला फोटो? अगं, आता आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत ना, मग काढला फोटो. नाही, धैर्य काकाची बेस्ट फ्रेंड तर सावी आहे. अगं नाही ग आर्या, त्यांचा आहे का दोघांचा फोटो एकत्र? नाही ना, मग त्यांची बेस्ट फ्रेंड मीच आहे. हा पण छान आहे ना? हा कसा आहे? हा पण छान आहे, बघ ना. तुला बघायचा आहे का फोटो? छान आहे ना?
सावी, छान दिसतो ना आम्ही एकत्र. हा बघ, हा बघ, छान दिसतोय ना आम्ही. अरे मी विसरलेच बघा, खूप काम आहेत मला. धैर्यांसाठी छान छान खाऊ पण करायचा ना मला आज. नाही, तो तो माझा फ्रेंड आहे, फक्त माझा फ्रेंड आहे. सावी, हा फोटो जरी खोटा असला तरी तुझा राग मात्र खरा आहे. आणि आता तुझा हा रागच तुझा घात करणार आहे. तुला असं चिडवून चिडवून धैर्यांपासून कायमचं लांब करेन बघ मी. चला येते मी. सावी, इरा खरंच धैर्य काकांची बेस्ट फ्रेंड आहे का? नाही, फ्रेंडची बेस्ट फ्रेंड फक्त मीच आहे. ही खोटारडी आहे, ती वाईट आहे. पण त्या दोघांचा एकत्र फोटो आहे, मग तुम्ही कसे काय बेस्ट फ्रेंड? तरी तरी पण मीच बेस्ट फ्रेंड आहे. पण कसं? मी हा मी पण तिच्यासारखी राहणार. मग मी आणि फ्रेंड पण फोटो काढणार. मग मीच बेस्ट फ्रेंड. हा, धैर्य, आता थोडेच दिवस. मला खात्री आहे सावी हे घर सोडून लवकरच निघून जाईल. मग आपल्याला एकमेकांपासून कोणीच वेगळं करू शकत नाही. आर्या, मला आता कळलंय काय करायचं. काय करायचं? मी पण त्या खोटारडी सारखी साडी नेसणार. हा, म्हणजे मग फ्रेंड तिच्याकडे बघणारच नाही. हा, पण माझ्याकडं साडीच नाहीये. तुझ्याकडे आहेत ना साड्या? माझ्याकडं नाही, माझ्याकडं साडीच नाहीये. नाही नाही, तुझ्याकडे नाही. धैर्य काकांच्या कपाटात साड्या आहेत, तुला तिथे मिळेल. नक्की? हो नक्की. आता तू हळूच जा आणि साडी घेऊन ये. हा. हो, तुम्ही आर्किटेक्टशी बोलून मी सांगितलंय त्याप्रमाणे फ्लोअर प्लॅन तयार करून घ्या. बोर्ड मेंबरशी मी बोलतो की काही झालं तरी नवीन लॅब उभी राहिलीच पाहिजे. शेळके, अहो आपण मुलांच्या भल्याचा विचार केला तरच इन्स्टिट्यूट पुढे जाणार ना. हे बघा, मुलांच्या भविष्यात पैसा कधीच आड येता कामा नये.
काय? नाही 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 नाही, हे बघा, पुढचे 5 वर्ष काही झालं तरी फी स्ट्रक्चर जागचं हलवायचं नाही. आणि राहिला प्रश्न पैशांचा, ते कसे उभे करायचे माझं मी बघून घे. हा, काय म्हणत होतात तुम्ही? नाही, मी म्हणतो आपण एक काम करूया, पुढची मीटिंग ना इन पर्सनच करूया, मला काही हरकत नाही. चालतंय. आर्या, हे बघ, मला साडी मिळाली. आता आता आपण साडी घालूयात. हा, म्हणजे मी पण त्या खोटारडी सारखी तयार होते. हा हो, चल आता आपण पटकन तुला साडी घालूयात. हा, चल. पण ही कशी घालायची? ह्याला तर हात पाय दोन्ही पण नाहीयेत. मला नाही येत ते घालायला. कशी घालायची ही? अगं, ती तशी नसते नेसायची. ती अशी गोल गोल गुंडाळायची असते. मी बघितलं ना आईला असं गोल गोल करताना. हा हा, मग सोपं आहे. थांब, मी घालते. साडी तर सारखी सुटते. मला घालताच येत नाहीये. आर्या, तू मला मदत कर. हा, तू तिकडे थांब, मी इकडे थांबते. हा हा. झाली साडी. पण ह्याच काय करायचं? हे तर मला पण नाही माहिती. हा, आठवलं. ती खोटारडी असं करून अशी इथं टाकायची. आता तू अगदी हिरासारखी दिसतीयस. नाही, अजून बाकी आहे. आता काय राहिलं? तू बघितलं ना, ती कशी अशी छान लाली पावडर लावते.
मग आता 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 मी पण लाली पावडर लावणार. हा वहिनी, हे सगळे कपडे सावीनं घेतले होते ना बाळासाठी? हो भाऊजी. घरातल्या प्रत्येकाचीच किती काळजी असायची तिला. तुझं बाळ येणार म्हणून सगळी तयारी केली होती तिनं. पण आता बाळही नाहीये आणि सावी, तुम्ही सावीला पाहिलंय का कुठं? कधीपासून शोधतोय पण सापडतच नाहीये ती. सावी, ते मगाशी भाऊजी आर्या आणि सावी त्यांचं काहीतरी चाललं होतं बाहेर. तिकडच असतील अजून. मी बघतो. तेव्हा मला माफ कर रे. माझ्या खोट्या वागण्याची शिक्षा माझ्या हे कुठून आणलंस तू? हे त्या खोटारडीकडे होतं. मी हळूच आणलं. सावी, कुठे गेली ही पोरगी? सावी,
कशी कशी दिसतेय मी? वाव, खूप छान दिसतेयस तू. खरं? हो, खरंच. येस. आता फ्रेंड फक्त माझाच बेस्ट फ्रेंड राहणार.